स्वागत आहे। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने केक कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथं 1 कप दूध घेतलेलं आहे। तर हे दूध मी गरम घेतलेलं आहे। तर आपल्याला इथं गरमच दूध घ्यायचं आहे। नंतर त्याच कपाने मापून मी इथं 1 कप साखर घेतलेली आहे। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर आपल्याला हे साखर याच्यामध्ये छान विरघळून घ्यायची आहे। आता आपण याच्यामध्ये 1 कप रवा घालून घेऊया। तर मी इथं बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा इथं वापरू शकता। आता हा रवा या दुधामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। तर हे बघा आपला रवा याच्यामध्ये छान मिक्स झालेला आहे। आता आपण हे झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवूया। तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया। तर इथं मी एक केक टीन घेतलेला आहे। त्याला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही तुपाच्या जागेवर इथं तेलसुद्धा लावू शकता। नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे। याने आपला केक टीनला चिटकणार नाही। तर तुम्ही इथं तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरसुद्धा वापरू शकता। नंतर आपल्याला एक कढई गरम करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून घेऊया। तर तुमच्याकडे असं स्टँड नसेल तर तुम्ही एखादी प्लेट किंवा वाटीसुद्धा याच्यामध्ये ठेवू शकता आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 7 ते 8 मिनिटं गरम करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपलं बॅटरसुद्धा छान फुललेलं आहे। आता हे आपण छान मिक्स करून घेऊया। तर हे आपल्याला छान 5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला याच्यामध्ये मी इथं अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे। जर तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही इथं इलायची पावडरसुद्धा वापरू शकता। आता हे आपण याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। त्याने आपल्या केकला छान फ्लेवर येतो। तर अशा पद्धतीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे। तर इथं मी 1 इनोचं पाकिट घेतलेलं आहे। तर हे आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे। तर हे बघा आपलं बॅटर छान फ्लफी झालेलं आहे। आता आपण हे लगेच केक टीनमध्ये टाकून घेऊया। तर इथं मी थोडीशी टुटी फुटी घेतलेली आहे। तर हे आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचे आहे। याच्यामध्ये थोडासा मैदा टाकून हे आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचे आहे। मैदा घातल्यामुळे हे आतमध्ये जाऊन बसत नाही, वरती राहते आणि केक आपला छान दिसतो। तोपर्यंत आपली कढईसुद्धा गरम झालेली आहे। तर आपण आता याच्यामध्ये हा केक ठेवून घेऊया। तर आपल्याला झाकण लावून हा केक 25 ते 30 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। तर हे बघा इथं 30 मिनिटं झालेली आहेत। तर आपण चेक करून बघूया। तर इथं मी एक टूथपिक घेतलेली आहे, त्याने आपण चेक करून बघूयात। बघा आपला केक छान शिजलेला आहे, थोडा पण चिटकत नाही आहे। तर तुम्ही चाकूने सुद्धा चेक करून बघू शकता। आता हा केक काढून घेतलेला आहे। बघा किती छान केक तयार झालेला आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला हा केक टीनच्या बाहेर काढून घ्यायचा आहे। बघा केकला किती छान रंग आलेला आहे आणि किती स्पॉन्जी झालेला आहे। एकदम कमी साहित्यामध्ये खूप छान केक तयार होतो। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। तर मी तुम्हाला केक कापून दाखवते। बघा आतमध्ये सुद्धा आपला केक छान फुललेला आहे। किती सॉफ्ट केक कसा तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।